लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. अमृताशी पैंजा जिंकणाऱ्या आमच्या माय मराठीचा हा गौरवाचा दिवस. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस. हा एक केवळ कवीचा वाढदिवस नाही, तर हा दिवस आहे मराठी स्वाभिमानाचा, मराठी संस्कृतीचा आणि मराठी मनामनाचा. याच मराठी मातीत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं. तुकोबांनी अभंगातून विठ्ठलाला उभं केलं आणि चोखामेळा नामदेवांनी भक्तीची वारी फुलवली. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर मराठी ही संस्कारांची भाषा आहे. छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेचाच वापर करून स्वराज्य शब्दाची निर्मिती केली आणि म्हणूनच मराठी ही शौर्याची भाषा आहे. कुसुमाग्रजांची विशाखा असो किंवा पु ल देशपांडेंचं हसणं असो किंवा कवयित्री बहिणाबाईंचे ज्ञानपीठ असो, या सगळ्यांमधून मराठी साहित्याने जगाला विचार दिला आहे. आजच्या इंग्रजीच्या युगात आपण मराठीला विसरत चाललोय का? इंग्रजी शिका, जगाशी स्पर्धा करा, पण आपल्या माय मराठीला कधीच विसरू नका. मराठी साहित्य वाचा आणि सगळ्यांना अभिमानानं सांगा की मी मराठी आहे. कारण माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. जिच्या शब्दा शब्दातून पाजरे अमृत संगीत. जिच्या शब्दा शब्दातून पाजरे अमृत संगीत.